नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. कुटुंब एकत्र होतं पण अजितदादा वेगळे पडले. त्यांनी विचारधारा सोडली. अजितदादांना कुणीही एकटं पाडलं नाही, ते स्वतःच बाहेर पडले. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी हे वक्तव्य केलंय. अजितदादा आणि पवारांनी एकत्र येऊ नये, कार्यकर्ता म्हणून ही भावना असल्याचं देखील राजेंद्र पवार म्हणाले. आपल्या प्रचाराची आज सांगता होणार आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ ज्याकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे, त्या ठिकाणी सुद्धा आज प्रचाराची सांगता होणार आहे. बारामतीमध्ये जी काही रणधुमाळी सुरू होती, अर्थात सुनेत्र पवार सुप्रिया सुळे यामध्ये पवार कुटुंबियांची नेमकी काय भूमिका होती ती सातत्याने समोर आलेली आहे. आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अजित पवार यांचे बंधू रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आपल्या सोबत आहेत. सर, आज ज्या पद्धतीने खरं तर बारामतीमध्ये दर पंचवार्षिक निवडणुकीला समारोपाची एकच सभा पार पडत होती, आज मात्र दोन सभा पार पडणार आहेत. एकीकडे अजित पवारांची सांगता सभा तर दुसरीकडे शरद पवारांची सांगता सभा. तुम्ही नेमकं कसं पाहतायत? कारण सातत्याने पवार कुटुंबियांवरती हा संपूर्ण फोकस पाहायला मिळाला. पवार कुटुंबीय एका पक्षात होते, एका विचाराचे होते. पण मला असं वाटतं की विचारधारा बदलल्यानंतर या दोन दोन गोष्टी होणारच आहेत. आणि अजितदादांनी त्यांची विचारधारा बदललेली, त्यामुळे आज दोन सभा लागलेल्या आहेत. विचारधारा बदललेली आहे, दोन सभा झाल्यात, पण पवार कुटुंबात सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये परिणाम झाले, फूट पडली. जे पवार कुटुंबीय आधी एकत्र पाहायला मिळत होतं ते आता यापुढे पाहायला मिळणार नाही या सगळ्या याच्यामध्ये. विषय कसा आहे, तो फूट पडली आपण हे आता प्रॉपर्टी असली तर फूट पडली म्हणू शकतो. पण आम्ही सर्वजण रोहितदादा सोडून, सुप्रियाताई, रोहितदादा, अजितदादा आणि पवारसाहेब सोडून ते तेवढेच राजकारणात. बाकी आमचा राजकारणापेक्षा आमचा सामाजिक जीवनात किंवा समाजकारणाचा आमचा जास्ती संबंध आहे. आणि त्यामुळे जे आम्हाला विचार योग्य वाटतात आणि ज्यांनी या घराला राजकारणातून पवारसाहेबांनी बारामतीचं नाव अख्ख्या देशात पोचवलं, ते एक आमचे प्रमुख आहेत. आणि त्यांची विचारधारा आम्हाला सर्वांना पटली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण मग या सगळ्या याच्यामध्ये अजितदादांचं सातत्याने म्हटलं जात होतं, तुम्ही आता सुप्रिया सुळेंचा प्रचार करतायत, फिरतायत. मग माझ्या वेळी कुठे गेले होते, माझ्या प्रचाराच्या वेळी कुठे गेले होते? तसं पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे आता उगवताना पाहायला मिळत आहेत. आता त्याने ते कसं कुत्र्याच्या छत्र्याचं का नाव दिलं मला माहीत नाही आहे. वास्तविक त्यांना अगदी इतिहासच सांगायचा झाला तर मी साधारण परदेशातून आल्यानंतर 80-82 सालादरम्यान पहिल्यांदा अजितदादा छत्रपती कारखान्यावर उभं राहिलेत. त्यावेळी त्यांच्यासोबत मी घर टू घर घेतलं. यानंतर सेशनच्या काळात जेव्हा खर्चावर लिमिटेशन आलं तेव्हा आम्ही सायकलवर घर टू घर प्रचार करून अर्धा तालुका आम्ही फिरलो. याच्या अनेक असंख्य आज कार्यकर्ते अजूनही आहेत. त्यांच्याबरोबर काही आहेत, काही आमच्याबरोबर आहेत. आणि कायम आम्ही प्रचार करत आलो. फक्त मागच्या पंचवार्षिकच्या वेळी रोहितदादा कर्जत जामखेडला उभा राहिल्यामुळे त्याला जास्ती गरज होती म्हणून आम्ही तिकडे प्रचाराला गेलो. पण मला असं वाटतं की त्यांना ते जाणीवपूर्वक ते विसरायचं होतं आणि ते मला वाटतं जाणीवपूर्वक विसरले की आम्ही त्यांचं काम करत होतो. दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की यापुढे निवडणुका होतील, यापुढे मीच आहे. तुम्ही लोक ज्या पद्धतीने म्हटलं की परदेशात फिरायला जाणार, इथे गरम होतंय, असं एकूण उपरोधिक दादांचं ते स्टेटमेंट होतं. काय आलंय, त्यांना असं वाटतं ते सर्व इतिहास विसरलेले आहेत. इथं जो इतिहास आहे पवारांच्या बाबतीत, पवारांचं राजकारणात येण्याच्या बाबतीत, आज आमच्या आजी 40 सालाच्या दरम्यान इथं लोकल बोर्डाच्या मेंबर होत्या. त्यांनी या परिसराचा जवळजवळ 9 वर्ष त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी ब्रिटिश काळात सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मधल्या काळात आमचे आजोबा गोविंदराव पवार हे भारतातलं जे 2 नंबरचा खरेदी विक्री संघ आहे जो नीरा कॅनॉल, त्यात ते प्रमुख पदावर होते, त्यावेळी नोकरी करत होते. अशा वेळी त्यांनी सुद्धा इथल्या ज्या लोकांना त्यावेळी गुळाचा व्यापार वगैरे करत असताना किंवा उलाढाली करत असताना त्यांना अनेक शेतकऱ्यांचा त्यांचा संबंध आला आणि त्यांनी मदत केलेली. आणि याचबरोबर नंतरच्या काळात जेव्हा माझे सगळ्यात थोरले चुलते वसंतराव पवार यांची विचारधारा त्यांची शेका पक्षाची होती, ते जेव्हा या परिसरात आले
त्या काळात ते वकील असल्यामुळे त्यांनी आमराईसारख्या परिसरात जिथं गोरगरीब होते तिथं सतत काहीतरी पोलिसांच्या केसेस चालायच्या, तिथं त्यांनी कायम मदत केली, त्यांना अगदी फ्री मदत केलेली. अशा अनेक लोकांना मदत केलेली. काही घराणी अशी आहेत की उदाहरण द्यायचं तर एक जामचं घराणं, तर ते अजूनही आज जवळजवळ 3 पिढ्या इथं आमच्या सोबत आहे. म्हणजे त्या आठवणी अजूनही ते जागृत करतात त्यांची पुढची पिढी. आणि याचा उपयोग सदस्य साली पवारसाहेबांना झालेला आहे इलेक्शनला, आणि नंतर पवारसाहेबांचा उपयोग अजितदादांना झालेला आहे, सुप्रियाताईंना झालेला आहे. आणि नेमकं काय आलं, सतत आमच्यात एक पद्धत आहे की एकाने एक वेळ राजकारणात राहावं. म्हणजे पवारसाहेब असताना सुद्धा, नंतरच्या काळात आप्पासाहेबांनी पूर्ण सोशल काम करत असताना सुद्धा राजकीय त्यांना सपोर्टिव्ह राहिली, पण राजकारणात कधी ते डोकावले नाहीत. त्यामुळे असं दिसत नाही की संघर्ष कुठं झाला आहे. आणि यानंतर मात्र जेव्हा अजितदादा राजकारणात आले, पवारसाहेबांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्यानंतर ते आले, ते सर्व इतिहास तुम्हाला सगळा माहिती आहे. आणि मग कोणीच इथल्या लोकल राजकारणात सुप्रियाताईंनी लक्ष दिलं नाही, पवारसाहेबांनी दिलं नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो. आणि याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटायला लागलं की हे फक्त मी आणि माझंच आहे. असं नसतं. आम्ही लोकांच्या सोबत होतो. माझ्या मिसेस ज्या सुनंदा पवार ह्या कायम भीमथडी भरवतात आणि असंख्य महिला बचत आणि त्यांचं काम चालू असतं. इथल्या त्याच्या मतदारसंघातल्या सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा अनेक कडेच्या सर्व जिल्ह्यातल्या अनेक मुली आणि मुलं इथं शैक्षणिक संस्थेच्या निमित्ताने इथे येत असतात. मी जागतिक जवळजवळ भारतातल्या लेवलचं, जागतिक लेवलचं मी प्रदर्शन इथं भरवतो शेतीच्या निर्माणात. KVKच्या मार्फत गेली 25 वर्षे मी इथं काम करतो. लोकांशी माझा त्याचा टच आहे. आणि याचबरोबर एखादं छोटं काही काम असेल साध्या माणसांचं की जे वर पोचत नाहीत, प्रांत लेवलचं वगैरे, त्याला सुद्धा आम्ही मदत करत असतो. वास्तविक ह्याला असं वाटतं की हे आम्ही परत निघून जाणार, असं नाही आहे. कुत्र्याच्या